पनवेलमध्ये पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या। पनवेलमधील पटेल मोहल्ला परिसरात 44 वर्षीय व्यक्तीवर तिघांनी धारदार शस्त्राने आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे। या हत्या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव सलीम अनवर शेख असे असून तो पनवेलमधील पटेल मोहल्ला परिसरात राहण्यास होता। मृत सलीम शेख याचे त्याच परिसरात राहणाऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते। प्रेयसीच्या नातेवाईकांसोबत केलेल्या असभ्य वर्तनाचा आणि पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून आरोपींनी सदरचा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। पनवेल येथील पटेल मोहल्ल्यातील मशिदीजवळ आरोपींनी सलीम शेख याला गाठले। त्यानंतर मुख्य आरोपी शाहनवाज अल्ताफ शेख याने सलीमच्या पाठीवर धारदार शस्त्राने एकापाठोपाठ एक असे 4 ते 5 वार केले। तसेच त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत केली। तर आरोपी सलीम खमू शेख आणि अल्ताफ शेख यांनी सलीमला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून तिथून पळ काढला होता। हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सलीमला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। पनवेल शहर पोलिसांनी सुरुवातीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता, मात्र सलीमच्या मृत्यूनंतर आता पोलिसांनी या गुन्ह्यात हत्येच्या कलमांचा समावेश केला आहे। त्यानुसार पोलिसांनी 3 आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यापैकी 2 अटक केली आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।